श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या चरित्रात चोळप्पा महाराजांचे स्थान आढळ आहे. चोळप्पा महाराज हे स्वामींचे इतके लाडके भक्त होते की स्वामी अनेकदा त्यांची कठीण परीक्षा घेत असत. एकदा स्वामी अचानक रागावले आणि चोळप्पांना म्हणाले, आम्ही संन्यासी, कुठेही जाऊ, तू तुझा प्रपंच सांभाळ, आमच्या मागे येऊ नकोस, असे म्हणून स्वामी हासापूरच्या दिशेने चालू लागले. चोळप्पा मात्र सावलीसारखे त्यांच्या मागे जात राहिले. स्वामींनी रागाच्या भरात आपल्या पायातील खडावा काढून चोळप्पांच्या अंगावर फेकल्या. चोळप्पांनी त्या पादुका आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकारल्या. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की या पादुकांची पूजा कर. आजही चोळप्पा मठात त्याच मूळ पादुका भक्तांच्या संकटांचे निवारण करत आहेत. स्वामी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर सुमारे 22 वर्ष या घरात वास्तव्यास होते. चोळप्पा मठात स्वामी समर्थांच्या वापरातील अनेक दुर्मिळ वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. चोळप्पांच्या घरात स्वामी अनेकदा स्वतः भोजन करत असत. या मठात एक छोटी खोली आहे जिथे स्वामींच्या भोजनाची सोय केली जात असे. असे म्हटले जाते की चोळप्पांची परिस्थिती बेताची असतानाही त्यांच्या घरातील अन्नाचा साठा कधीच संपत नसे. आजही येथे येणाऱ्या भक्तांना महाप्रसाद दिला जातो. चोळप्पा महाराजांचे निधन स्वामींच्या समाधी घेण्यापूर्वी काही काळ आधी झाले. जेव्हा चोळप्पांनी देहत्याग केला तेव्हा साक्षात स्वामी ढसाढसा रडले होते. स्वामींनी चोळप्पांना आशीर्वाद दिला होता की तुझ्या 7 पिढ्यांचं रक्षण मी स्वतः करेन. आजही चोळप्पांचे वंशज मोठ्या निष्ठेने या मठाची सेवा करत आहेत. तुम्ही अक्कलकोटला गेल्यावर चोळप्पा मठाला नक्की भेट द्या. श्री स्वामी समर्थ.